न्यूझीलंडचा मावरी समाज आणि महाराष्ट्राच्या साताऱ्याचं एक खास नातं आहे. चला सांगतो नक्की स्टोरी काय. तर स्टोरीची सुरुवात होते साताऱ्यामध्ये, जिथे एडवर्ड पीटरचा जन्म होतो. तर वेळेसोबत एडवर्ड मुंबईला जहाजांवर कामाला लागला आणि तो परदेशी जाऊ लागला. त्याचं नाव एडवर्ड पीटर्स नव्हतं. जहाजावरच्या युरोपियन लोकांसोबत मिळून मिसळून राहण्यासाठी त्यांनी एडवर्ड पीटर्स हे नाव स्वतःला दिलं होतं. त्या युरोपियन्सकडून त्याने सोनं म्हणजे गोल्ड शोधण्याची टेक्निक शिकून घेतली. हळूहळू कॅलिफोर्नियापासून ऑस्ट्रेलिया आणि तिकडून तो न्यूझीलंडला पोहोचला. मावरी समाजामध्ये वावरताना त्याला कळलं की न्यूझीलंडच्या भूमीमध्ये सोनं आहे आणि एडवर्ड पीटरनी न्यूझीलंडमध्ये सोनं शोधून काढलं. आजही तिकडे एडवर्ड पीटरच्या नावाने एक स्मारक उभारलं गेलं आहे, त्याच्या कामाला आणि त्याच्या शोधाला सेलिब्रेट करण्यासाठी. एडवर्ड पीटर खूप भोळा असल्या कारणाने त्याला सोन्यातून काही मिळवता आलं नाही आणि त्याच्या आयुष्याच्या शेवटी तो गरिबीतच राहिला. ह्या मॅडम माहितीत, ह्या मॅडम सुद्धा मावरी समाजातल्याच आहेत. तर शेअर करा ही व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर आणि फॉलो करा बोलतोय महाराष्ट्राला अशाच व्हिडिओसाठी आणि जाणून घेण्यासाठी नक्की स्टोरी काय.